नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारनं पारित केला। त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे फडणवीस सरकारनं देखील दिबांच्या नावाने ठराव नव्यानं पारित केला। मात्र या घडामोडीला 2 वर्षांचा कालावधी होण्यास येऊनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही। यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण कधी होईल असा सवाल जनता करत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास कोणाचं नाव लागतं याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या हॉटेल कल्पनाला मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये हॉटेल कल्पना, वाघ मेडिकल स्टोअर्स, श्री जाखमाता क्लोथ स्टोअर्स, फुटवेअरचं दुकान, शिवशक्ती किराणा माल या दुकानांना आगीचा जोरदार फटका बसला। आगीत माल भस्मसात झाल्याने दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। रिलायन्स सुप्रीम केमिकल कंपनीच्या अग्निशमक दलाने 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली। कल्पना हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवेत कार्यतत्पर असलेली संस्था महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केएमसी कॉलेज खोपोली येथे शालेय शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न झालं। यावेळी मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, नॉन क्रिमिनल आदी दाखले देण्यात आले। 762 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। लाभार्थींनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यासह विद्यार्थी सेना, युवा सेना, महिला आघाडी खोपोली शहर या सर्वांचे आभार मानले। माथेरानमधील हात रिक्षा चालकांनी अमानवी प्रथेविरुद्ध सुप्रीम कोर्टात लढा दिला। त्याला तब्बल 12 वर्षांनंतर यश आलंय। नगर परिषदेकडून ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट श्रमिक हात रिक्षा चालक मालक संघटनेला सुपूर्द केला असून यापुढे हात रिक्षा चालक हे ई रिक्षा चालक झालेत। याबाबत कम्युनिटी सेंटर येथील कार्यक्रमात संघटनेने पालिकेचे आभार मानले। कर्जतमधील नेरळ टॅक्सी स्टँड जवळ असलेल्या पुलाची अक्षरशः दुरवस्था झाली असून या पुलावरून जड अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे। या पुलाची दुरुस्ती आणि नागरी समस्याकडे नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ संकुल विकास प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न आता करदात्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या पुलावरून अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने एखादा मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।